नमस्कार, मी आहे संकेत आगरे, तुमचा होस्ट आपल्या युट्यूब चॅनलवरती. तर आज आहे डे 4 आपल्या कन्सिस्टन्सीचा. डे 3 मी रेकॉर्ड नाही केला, ऍक्च्युली माझ्याकडून राहून गेला. तर आज आहे डे 4 आणि रोज आपण जिम जातोय आणि डेली रुटीन आपण रेकॉर्ड करतोय आणि तुम्हाला देखील आवडतंय मला बघायला, कारण मी स्टॅट्स बघतोय तर खूप लोक लाईक देखील करतायत आणि सबस्क्राईब देखील करतायत. व्ह्यूज थोडे कमी येत आहेत कारण नवीन कंटेंट आहे. तर ठीक आहे, तो लोक तुम्हाला आवडतोय, सबस्क्राईब करताय. आणि काही नवीन असं करायचं असेल तर चॅलेंजेस वगैरे देखील आपण करणार आहोत थोड्या दिवसांनी, कारण अजून बॉडी आपली तेवढी त्या मॅच्युरिटीवरती आली नाही. आताशी स्टार्ट आहे, 1 मंथ नंतर आपण चॅलेंजेस वगैरे करायला सुरुवात करू. तर आजचा दिवस सुरू करतोय, हा आहे डे 4 आणि आता आपण चाललोय नाश्ता करायला, प्री वर्कआउट मील. तर आता घेतोय आपण प्री वर्कआउट मील आणि मग जाऊया आपण जिमला. तर प्री वर्कआउटमध्ये आता माझ्याकडे 2 केळी आहेत आणि स्वीट पोटॅटो आहेत. तर प्री वर्कआउट मील नेहमी लाईट असावं, जसं की केळी आणि स्वीट पोटॅटो हे डायजेशनसाठी खूप लाईट असतं, त्यामुळे लगेच डायजेस्ट होतं आणि तुम्हाला एनर्जी देते. पण आज माझ्याकडे केळी कमी आहेत, आता जाता आता मी घेईन विकत आणि ती प्री वर्कआउट मीलमध्ये खाईन. तर आता वर्कआउट कंप्लीट झालं आहे. तर वर्कआउट कंप्लीट झालं आहे आणि आता प्रोटीन घेतो आहे. बऱ्यापैकी वर्कआउट झाला आहे आज. आता वर्कआउट कंप्लीट झाला आणि मी चाललो आहे घरी. आणि घरी जाताना आहे ना, एक असं दृश्य बघायला भेटलं आहे बघा. हे दृश्य खूप काही सांगितलं जातं, पण याच्यामध्ये हे झाडांच्या लढलेलं आहे बघा. तर आता वर्कआउट करून आलोय घरी आणि आज खूप जास्त इंटेन्स वर्कआउट झाला आणि त्याच्यामुळे आहे ना बॉडी पूर्ण अशी ड्रेन आउट झाले, थकल्यासारखी झाले. तर त्याला रिफिल करण्यासाठी मी आज 6 अंडी आहेत, यातली 6 केळी आहेत आणि हे अर्धा किलो रताळी आहेत. आणि इनर बॉडी हीट कमी करण्यासाठी आहे ना, ही सब्जा टाकून पाणी आहे. तर हे सब्जा टाकून पाणी आपल्या इनर बॉडीची हीट कमी करेल. हे 2 लिटर पाणी आहे. ते ॲडिशनली आपला ओट्स देखील येतात, पण ते एकदाच एवढं सगळं जाणार नाही, त्याच्यामुळे ते थोड्या अर्ध्या 1 तासानंतर बनवेन. तर ते खाईन, त्याच्यानंतर मग आपण साईटवरती जाऊ. तर आता सर्व तयारी झाली, मी पण तयार झालोय आणि आज मला विक्रोळीची साईट मिळाली. विक्रोळीची साईट 1 नंबर आहे. म्हणजे मी तुम्हाला तिथला व्ह्यूज, लोकेशन 1 नंबर आहे, गोदरेज IT पार्क म्हणून. तर आता मी आलोय गोदरेज IT पार्क विक्रोळीमध्ये. 1 नंबर गोदरेज IT पार्क आहे. बघू शकता, हा गेट आहे एंट्रन्स, मस्त आहे. बरं, 1 नंबर IT पार्क आहे खरंच, एकदम क्लीन, ग्रीनरी आणि स्टाफ पण 1 नंबर आहे इकडचा, सिक्युरिटी वगैरे. आणि जेव्हा फेस्टिवल्स असतात ना, तेव्हा डेकोरेटिव्ह पण मस्त असतात. तर इथे तुम्हाला जाम आवडतो हा IT पार्क. आणि स्पेसियस आहे चालायला वगैरे. जेवल्यानंतर इकडे लोक चालायला बाहेर येतात. मला आहे ना इकडचं ग्रीनरी दाखवतो मी आता. IT पार्क आहे ना, 1 नंबर आहे. ग्रीनरीच्या दृष्टीने ना 1 नंबर मला वाटतं. आणि क्लीन आहे, फॅसिलिटी खूप मस्त आहे, सगळे हेल्पिंग आहे. एकदम वेल मेंटेन फॅसिलिटी आहे ही, त्यामुळे ना बघायला पण बादशाह होतो. तर मला आता आतमध्ये दाखवतो.
तर आज सॅटर्डेमुळे आपलं ना पूर्ण मेंटेनन्सचं काम चालू आहे. क्लिनिंग, पाणी देणं झाडांना, हे सर्व काम चालू आहे. तर आता मी आलो थर्ड फ्लोअरला माझी आय डी बनल्यानंतर मग मी पुढे ऍक्सेस करेन. तर हे डेकोरेटिव्ह काढायचं आता काम चालू आहे आणि इथे नवीन डेकोरेटिव्ह जाणार आहे. डिझाईन मी तुम्हाला दाखवतो. आणि आता हे दोघं डेकोरेटिव्स काढत आहेत, त्यांना डेकोरेटिव्स बोलतात सिलिंगचे. आणि आम्ही आता इथे बसून मेल टाकतो आहे. आणि माझ्यासोबत विघ्नेश आणि मेसी साहेब आहेत. हे असं काय हे इथे ठेवलं जातं, यांना हँडओव्हर देणार आम्ही. ते तुम्हाला हँडओव्हर आहे. सॅटरडे आहे त्याच्यामुळे आज पूर्ण फॅसिलिटी खाली आणि पूर्ण कॅफेटेरिया खाली आहे. पूर्ण कॅफेटेरिया खाली आहे. आणि आता घेतलं चिकन मिल. तर आता जेवतो. आता वाजलेत 1, त्याच्यानंतर पुन्हा काम चालू होईल. आणि रिमूव्हलचं काम कंप्लीट झालं आहे. आता इन्स्टॉलेशनसाठी दुसरी टीम येईल. इन्स्टॉलेशनची टीम आल्यानंतर इन्स्टॉलेशनचं काम चालू आहे, ते पण मी तुम्हाला दाखवतो. तर आता इथली पूर्ण सिलिंग खाली झाले आणि तिथे मांडून ठेवले. आणि हे जे साईडचे आहेत ते आता काढतायत. साईडला आहे ना स्क्रू वगैरे केले, त्याच्यामुळे वेळ लागतो. तर आता काम कंप्लीट झालं आहे पूर्ण. हे बघा, हे पूर्ण सिलिंग डेकोरेटिव्स असतात ते रिमूव्ह झाले आणि आता ते पूर्ण शिफ्टिंग होईल. आता वाजले 6:30 आणि साईट कंप्लीट झाले. म्हणजे मटेरियलसाठीच थांबलो होतो. साईट 5:30 कंप्लीट झाली होती. पण आता मटेरियल आले, मटेरियलची एंट्री केली आणि आता निघतोय घरी. तर आता आलोय घरी आणि आज पाण्याचा खूप प्रॉब्लेम चालले आहेत पुऱ्या मुंबईमध्ये. पण आता आलंय आमच्याकडे पाणी आणि पाणी आता मी लावलंय भरायला. दादा वहिनी गावी गेले तर सगळी कामं मलाच करायला लागत आहेत. तर आता पाणी लावलंय भरायला, कचरा काढेल. त्याच्यानंतर किचनमध्ये आता मी अंडी उकडायला लागलेत. आजचा मेनू माझा काय असा एकदम शॉर्टकटमध्ये आहे. मी ब्रेड मागवलेत, प्रोटीन ब्रेड्स म्हणून आहेत, तर ते मागवलेत. त्यांना मी ओव्हनमध्ये गरम करेन आणि त्याच्यावर अमूलचा बटर लावेन आणि ते माझा कार्ब्स झाले. त्याच्यानंतर प्रोटीनसाठी मी एग्स मागवलेत, ते एग्स खाईन. त्याच्यानंतर केळी आहेत माझ्याकडे, 1 डझन केळी आहेत, तर ती आहेत कार्ब्ससाठी. त्याच्यानंतर प्रोटीन ओट्स आहेत, तर ते 2 स्कूप आणि आपलं प्रोटीन शेक. तर एवढं काहीसं आहे आजच्या दिवसासाठी. तर ते सर्व संपवेन आणि मग आपला डिनर आहे आजचा थोडक्यात. तर डिनरमध्ये हे सर्व काही आहे आज माझ्या. तर ठीक आहे, ते आता मी तयारी करतो, प्रिपरेशन करतो आणि झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो. तर आता वाजलेत 10 आणि या पाणी भरणं, सर्व जेवण गरम करणं, मागवणं, या सगळ्या गोष्टीत आता जिम राहिला आहे. कारण सकाळी पाणी भरायचं होतं, त्यामुळे पण मी नॉर्मली वर्कआउट करून गेलो. आणि आता पण सर्व पाणी भरायचं होतं, कारण सकाळी पाणी आलं नाही त्याच्यासाठी थांबलो होतो. आणि आता पाणी आलंय, तर आता पाणी भरलंय मी पूर्ण. आणि आता वाजले 10. आता वर्कआउट चालू करतो. आज वर्कआउटला मला बाहेर जाता येणार नाही, कारण 10:30ला ते जिम बंद होतं. तर आता वर्कआउट देखील आजचा घरीच होईल. तर आता वर्कआउट करतो आणि मग जेवण करतो.
वर्कआउट कम्प्लीट झाला आहे. वर्कआउटमध्ये मी 100 पुशअप्स मारले आणि क्रंचेस मारले ॲप्ससाठी. तर ॲप पण आज आपले बऱ्यापैकी ट्रेन झालेत. बऱ्यापैकी ह्या मसलवरती मी जास्त जोर दिला. हे अजून मसल तेवढे ट्रेन झाले नाही, पण ठीक आहे. आज वर्कआउट घरीच होता, कारण जिमला जायला मिळणार नाही, कारण 10-10:30 आता वाजलेत, त्यामुळे जिमला जायला मिळालं नाही. तर आज घरीच आपण वर्कआउट केलाय आणि पंप काहीसा असा आलाय. आजच्या वर्कआउटमध्ये जरा मजा पण आली, कारण 100 पुशअप्स मारल्यात. मी पहिल्यांदाच 100 पुशअप्स मारल्या, तर ठीक होते. तर आता वर्कआउट झालाय, आता फ्रेश होतो, आंघोळ करतो. आणि आजच्या आंघोळीमध्ये पण मी आईस बाथ म्हणून करतोय. तर बर्फ मी सकाळीच ठेवला होता, म्हणजे मी रात्री आंघोळ करेन बर्फाने. तर आता आईस बाथ घेईन. आईस बाथ झाल्यानंतर मग जेवेन. तर जसं सांगितलं, ही 6 पेक्षा जास्त केळी आहेत. 3, 2, 5 आणि 2, 7 आहेत. 7 केळी आहेत. ब्रेड विथ बटर आहे. हे प्रोटीन ब्रेड आहेत, सेपरेट मिळतात असे प्रोटीन ब्रेड म्हणून. आणि ही 6 अंडी आहेत, उकडलेली आहेत. त्याच्यानंतर हा प्रोटीन शेक आहे, प्रोटीन शेक विथ मिल्क, आज दुधातून घेतो आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हे ओट्स आहेत. तर आताच मी पाणी गरम करून याच्यामध्ये टाकलेत, तर त्यांना सेटल व्हायला थोडा वेळ जाईल. तर ते सेटल झाल्यानंतर खाईन, ते सर्वात शेवटी खाईन. तर आजचा हा एवढा मील आहे. तर एवढा मील आता मला संपवायचा आहे, कारण उद्या आहे माझा लेग डे, कारण संडे आहे उद्या लेग डे आहे. तर उद्याचा लेग डे आहे, त्यामुळे मला ताकद लागेल खूप सारी. तर हा पूर्ण मील मला आज कंप्लीट करायचा आहे. तर वेळ लागेल खूप. आता वाजलेत 11, तर 11 ते 12 वाजेपर्यंत 1 तास लागेल मला कंप्लीट करायला. तर कारण मी वेळ खात म्हणजे वेळ काढत हळूहळू खातो. पण मी हे कंप्लीट करेन पूर्ण, आणि त्याच्यानंतर थोडा वेळ चालायला जाईन खाली, कारण कार्डिओ देखील करणं गरजेचं आहे. थोडं चालायला लागतं. तर चालायला जाईन, त्याच्यानंतर मग झोपेन. तर हा असा आजचा दिवस आहे. तर आता जेवण कंप्लीट झालंय आणि बस जेवण करूनच 12 वाजले. तर आता भांडी वगैरे घासली आणि आता जस्ट पडलोय. माझ्यासोबत मित्र पण आला वरती, सौरभ. तर मी जात नव्हतो ना खाली, मग तो पण आला वरती. तर आता आम्ही बसलेलो आहे, TV बघतोय. बघा, झालाय टाइम, 12 वाजलेत. आता मी पण झोपेन आणि तो पण झोपेल आता. तर चला, तर मग भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तर तोपर्यंत बाय बाय.